800 रुपये 500 रुपये रोज आहे बाईला. लाख रुपये लागायले तर याला कांद्याला खर्च. आम्ही काय करायचं आता या शेतकऱ्यांनी? हे कांद्याला भाव नाही. हे 5 आणि 4 रुपये किलो व्यापारी मागतात, निवडून मागतात. एक एक कांदा 4-4 बऱ्या बघत येत. काय करायचं आम्ही? असं आता रडकुंडी आलोत ना आम्ही शेतकऱ्या बाबतीत. कशाला भावाला तसं करायला? शेतकरी काय लय येडा समजायला का सरकार? तेच लय शहाणा. खायला आमचं याचं शेतकऱ्याचं रक्त पियाला सारखं सरकार. भाव गेला भाव दे तू. नरकाडीला जाती का काय? मग सर्व माल इकलेच भाव दे तू. सर जगाचा कारभार बघून ह्याला भाव आला की माल आला की येडा होतो का काय? त्याच्या नाही का 7 पिढ्याला जन्मान जुलगीचं असं शेतकऱ्या बाबतीत दुःख व्हायचं. त्याची लय जाईन का? अशी आधुरी संपत्ती कमवतून याच शेतकऱ्याचं नाही हे करून भागवायचं. आता लेकराच्या नातरुंड पत्रुंडाचे शिक्षण, कांद्याला आता भाव नाही. आता याला लाख रुपये खर्च झाला. आम्ही काय करायचं शेतकऱ्यांनी? आता सांगा तुम्ही हे कसं शेतकऱ्याचं करायचं इथं आता? ह्याला लाख तुम्ही आता भाव कसा द्यायना त्याला तुम्ही? तुमच्या हातात आहे ना सगळं. आता सगळं माल विकल्यास तुम्ही भाव कसा दिला? कापसाला, सोयाबीनीला, आता शेतकऱ्याच्या नड्याला आले त्याला आता सगळ्या गोष्टी करायच्या. तर आता भाव आला तुमची. तर तुमची अक्कल चुलीत गेली ना आता आली. आता कांदा पुन्हा सगळा शेतकऱ्याचा सडण्याचा आता भाव दिल्यास आम्ही कसं करायचं आता?